नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर येते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक ते महापौर, पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, नंतर आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृत्व आज हरपलंय. आपल्या 4 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक अभिनव योजना यशस्वीपणे राबवल्या. मुंबईतील उड्डाणपूल, दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. द्रुतगती महामार्ग आणि उड्डाणपुलांसाठी 3,700 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, 1 रुपयामध्ये झुणका भाकर अशा विविध योजना त्यांनी राबवल्या. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. गावोगावी स्वच्छतागृहांची निर्मिती केली. नवीन शैक्षणिक धोरण, क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, मातोश्री वृद्धाश्रम योजना, महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना इत्यादी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मनोहर जोशी यांनी आपल्या कारकिर्दीचा ठसा जनमानसावर उमटलाय. अशा या अवलिया राजकारण्याला जय महाराष्ट्राची भावपूर्ण श्रद्धांजली.